नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे यशस्वी पॉईंट मराठी यूट्यूब चॅनलवर। आज मी महाराष्ट्र इतिहास तसेच भारताच्या इतिहास यावरती 40 प्रश्न घेऊन आलेले आहे। हे प्रश्न MPSC कंबाइंड तसेच पोलीस भरती, तलाठी तसेच महाराष्ट्रातील मेगा भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, इंग्रजांनी बाजीरावावर जून 1817 मध्ये पुणे तह हा कडक तह लादला। याचे कारण गायकवाडांच्या गंगाधर शास्त्रीच्या खुनात बाजीराव व त्याचा सल्लागार डॅश डॅश याचा हात असल्याचा आरोप लावला होता। तर बाजीरावचा सल्लागार कोण होता मित्रांनो, हा प्रश्न आहे। त्याचे पर्याय आहेत बापू गोखले, सरदार रास्ते, सरदार पेठे आणि त्र्यंबकजी डेंगळे। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकजी डेंगळे होते। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देण्यात येईल। लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। प्रश्न दुसरा आहे, पुढील विधानावरून खालीलपैकी कोणती व्यक्ती या घटनेशी संबंधित आहे ते ओळखा। काही विधाने दिलेली आहेत, त्या विधानावरून व्यक्ती ओळखायची आहे, ती संबंधित आहे। विधान आहेत मित्रांनो, विधान आहे हा मैसूर राजाच्या सेवेत एक सैनिक म्हणून होता। विधान 2 आहे 1755 त्याने डिलिगल येथे फ्रेंचांच्या मदतीने एक आधुनिक शास्त्राचा कारखाना उभारला। विधान क आहे दिंडीगलचा फौजदार म्हणून त्याचे उत्तम काम केले आणि 1761 मध्ये त्याने नजमदार यास पदच्युत करून सत्ता आपल्या हाती घेतली। याला पर्यायी उत्तर आहेत मित्रांनो टिपू सुलतान, तुकोजी आंग्रे, हैदर अली, सिकंदर जाह। त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सिकंदर जाह हा आहे। पुढचा प्रश्न 1832 मधील लॉर्ड बॅन्टिंग व सिंधचे अमीर यांच्यातील करारानुसार सिंधमधील रस्ते व नद्या ब्रिटिश व्यापारासाठी खुला करण्यात आल्या। विधान ब आहे 1839 मधील तहानुसार सिंधच्या अमीरांनी लॉर्ड ऑकलँडच्या तैनाती फौजेचा प्रस्ताव साफ धुडकावला। वरील विधानातून योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो। त्याचे पर्याय आहेत अ योग्य आहे, ब योग्य आहे, दोन्ही अयोग्य, एकही अयोग्य नाही। त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अ हे योग्य पर्याय आहे, जे 1832 मधील लॉर्ड बॅन्टिंग व सिंधचे अमीर यांच्यातील करारानुसार सिंधमधील रस्ते व नद्या ब्रिटिश व्यापारासाठी खुल्या करण्यात आल्या। हे विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, इंग्लंडमधील भारत मंत्री व त्यांच्या भारतविषयक प्रशासकीय यंत्रणेने भारताच्या वतीने इंग्लंडमध्ये केलेल्या खर्चाला डॅश डॅश असे म्हणत होते। काय म्हणत होते मित्रांनो, जे इंग्लंडचे भारत मंत्री होते त्यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या खर्चाला काय म्हणत होते। पर्याय आहेत मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस, होम चार्जेस, गव्हर्नर चार्जेस, यापैकी नाही। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गव्हर्नर चार्जेस असे म्हणत होते। पुढचा प्रश्न, टपाल व्यवस्थेबद्दल पुढील विधानाचा विचार करा। विधान आहेत मित्रांनो 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटिशांनी टपाल व्यवस्थेचा विकास करण्यास सुरुवात केली। विधान ब आहे 1766 मध्ये लॉर्ड क्लाइव्हने टपाल व्यवस्थेला सुरुवात केली। विधान क आहे वॉरेन हेस्टिंग्जने तिचा विकास घडून आणला। आणि विधान ड आहे वॉरेन हेस्टिंग्जने कलकत्ता येथे GPO ची स्थापना केली। तर वरील बिनचूक विधान ओळखायचं आहे मित्रांनो, जे बिनचूक विधान आहे ते ओळखायचं आहे। पर्याय आहेत मित्रांनो फक्त ब, फक्त क आणि ड, फक्त ड आणि वरील विधाने सर्व योग्य आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे फक्त ड आहे हे विधान बिनचूक आहे आणि बरोबर आहे। कोणतं, वॉरेन हेस्टिंग्जने कलकत्ता येथे GPO जर्नल पोस्ट ऑफिसची स्थापना केली मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 पुढील विधानाचा अभ्यास करा। जे पुढील विधाने आहेत मित्रांनो त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। विधान अ आहे 1831 मधील
रेल्वे स्थापन करण्याच्या पहिल्या निर्णयानुसार रेल्वेचे डबे बैलाद्वारे ओढले जाणार होते. विधान ब आहे, वाफेवरील इंधनाचा प्रस्ताव 1834 साली इंग्लंडला मांडण्यात आला. वरील विधानापैकी अयोग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. विधाने आहे, कोणतं विधान अयोग्य आहे? पर्याय आहेत मित्रांनो, ब फक्त अ, दोन्ही, एकही नाही. ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, एकही विधान अयोग्य नाही. पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीने आधुनिक टपाल व्यवस्थेचा संरचनात्मक पाया घालण्यासाठी 1852ला पोस्टाच्या तिकिटाची व्यवस्था लागू केली. पहिले पोस्टाचे तिकीट कोणत्या शहरामध्ये लागू झाले मित्रांनो? जे पहिले टपाल तिकीट लागू झाले मित्रांनो ते कोणत्या शहरामध्ये झाले? पर्याय आहेत कलकत्ता, मुंबई, मद्रास, कराची. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कराची. पुढचा प्रश्न, पुढील विधानाचा अभ्यास करा. विधान अ आहे, लॉर्ड डलहौसीने टेलिग्राफ व्यवस्थेचा पाया घातला. विधान ब आहे, त्याने विल्यम ओ शॉनेसी यांच्यावर कलकत्त्याजवळ टेलिग्राफ लाईनच्या बांधकामाची जबाबदारी टाकली. विधान क आहे, त्यानुसार भारतात 5 नोव्हेंबर 1850 रोजी पहिल्या प्रायोगिक टेलिफोन लाईन कलकत्ता ते डायमंड हार्बर दरम्यान सुरू केली आणि 1880 मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा सहमत करण्यात आला. तर वरील विधानापैकी अयोग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. पर्यायी उत्तर आहेत फक्त अ, फक्त ब, फक्त क, फक्त ड. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, फक्त ड. पुढचा प्रश्न, मद्रास इलाक्याचा गव्हर्नर थॉमस मेरो याने सरकारी महसुलाची मागणी धारणाक्षेत्राच्या एकूण उत्पन्नाच्या डॅश इतकी निश्चित केली. किती निश्चित केली मित्रांनो? पर्याय आहेत 1/2, 1/4, 1/3, 2/3. असं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2/3 केली. पुढचा प्रश्न, रयतवारी पद्धतीच्या गुणसंदर्भात अयोग्य विधान निवडा. विधाने आहेत, विधान अ आहे, बहुसंख्य रयतेचा पाठिंबा मिळणे. विधान ब आहे, कंपनी, सरकार व रयत यामधील जमीनदार या मध्यस्थाचे उच्चाटन करणे. विधान क आहे, रयतेला शेती करण्याचे स्वातंत्र्य नाकारले. हे पर्याय उत्तर आहेत मित्रांनो अ, ब, एकही नाही, ब व क, फक्त क. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकही नाही. पुढचा प्रश्न, पुढील विधाने अभ्यासा. विधान आहे, स्वराज्य या शब्दाचा प्रथम उल्लेख कलकत्ता अधिवेशनात झाला जे 1906 मध्ये भरले होते. विधान ब आहे, या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. विधान क आहे, या अधिवेशनात पहिल्यांदा जनगणमन गायले गेले. विधान ड आहे, या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते. विधान आहे, स्वराज्य या शब्दाचा प्रथम उल्लेख कलकत्ता अधिवेशनात 1906 झाले. विधान ब आहे, या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते आणि या अधिवेशनात पहिल्यांदा जनगणमन गायले गेले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते. याचे पर्यायी उत्तर आहेत मित्रांनो फक्त अ बराबर, फक्त ब बराबर, फक्त क बराबर, फक्त ड बराबर. तर या चारही पर्यायापैकी आपला एक पर्याय बराबर आहे मित्रांनो आणि याचं बराबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ड बराबर आहे, ज्या या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी डॅश येथे हारजी हुकूमत ए आझाद हिंद या नावाने स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले व आझाद हिंद फौजेला या सरकारचे लष्कर म्हणून घोषित केले. कोठे स्थापन केले मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी? हाजी हुकूमत ए आझाद हिंद या नावाची. त्याचे पर्याय आहेत मित्रांनो भारत, जापान, सिंगापूर या जर्मनी. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जापान येथे स्थापन केले. पुढचा प्रश्न, विधान आहे, इंडियन लीगची स्थापना लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी व राजकीय शिक्षण देण्यासाठी करण्यात आली. ब आहे, 1880 मध्ये इंडियन लीगचे रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये झाले. तर वरीलपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला.
याचे पर्याय आहेत मित्रांनो फक्त अ, फक्त ब, अ व ब यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अ व ब हे अयोग्य विधाने आहेत. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सरकार संबंधी पुढील विधानाचा विचार करा. जे आझाद हिंद सरकार होती मित्रांनो याविषयी काही विधाने दिली आहेत. या विधानाविषयी विचार करायचा आहे. तर विधान 1 आहे, अ आहे विधान, ब्रिटिशांपासून हिसकावून घेतलेली अंदमान व निकोबार ही बेटे जर्मनीने आझाद हिंद सरकारच्या हाती दिली. विधान ब आहे, सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानचे नाव शहीद बेटे व निकोबारचे नाव स्वराज्य बेटे ठेवले. विधान क आहे, दिनांक 30 डिसेंबर 1942 रोजी सुभाषचंद्रांनी स्वातंत्र्य अंदमानावर पहिले पाऊल ठेवले व प्रशासक म्हणून लोकनाथन यांची नेमणूक करून रंगूरला पुढील कार्यासाठी निघून गेले. त्याचं पर्यायी उत्तर आहेत मित्रांनो फक्त ब, अ व ब बराबर, अ व ब चूक आणि सर्व बराबर. याचं बराबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अ व ब बराबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विद्रोह ब्रिटिश सरकारच्या विरोधात 1945-46 दरम्यान झाले. जे खालीलपैकी कोणतं विद्रोह आहे मित्रांनो हे 1945 ते 1946च्या दरम्यान घडून आलं. पर्याय आहेत आझाद हिंद सेनेच्या खटल्याविरोधात कलकत्ता, रॉयल इंडियन नेव्ही संघर्ष मुंबई. त्याचे पर्यायी उत्तर आहेत अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न, डॅश यानुसार दरवर्षी 1 लाख रुपये भारतीयांच्या शिक्षणासाठी कंपनी सरकारने खर्च करावे अशी तरतूद केली गेली. कोणत्या कायद्यानुसार केली गेली मित्रांनो. तर पर्याय आहेत 1883चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा, 1858चा कायदा आणि 1854चा कायदा. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1813चा सनदी कायद्यानुसार दरवर्षी 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली. पुढचा प्रश्न, पुढील विधाने अभ्यासा. विधान आहे, परहंस सभेची स्थापना मुंबई येथे 1849ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. विधान ब आहे, या संस्थेला परमहंस मंडळी म्हटले जाते. विधान क आहे, यात भाऊ महाजन, आत्माराम तरखडकर, बाबा पद्मजी, बाळकृष्ण जयकर व भिकोबा चव्हाण यांचा समावेश होता. त्याचे पर्यायी उत्तर आहेत अ बरोबर ब व क चूक, अ व ब बरोबर क चूक, अ ब क सर्व चूक, अ ब क बरोबर. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर क चूक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या सभेत सभासद होताना अस्पृश्यांच्या हाताने भोजन, ख्रिश्चनाने बनवलेला पाव, मुसलमानाने आणलेले पाणी पिल्याशिवाय आणि मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घेतल्याशिवाय सदस्य होता येत नसे. अशी कोणती सभा होती मित्रांनो. पर्याय आहेत परहंस सभा, ज्ञानप्रसारक सभा, प्रार्थना समाज, ब्रह्मोस समाज. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मो समाज. पुढचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. जी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती मित्रांनो जी 1870मध्ये, ते कोणी केली होती. याचे पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, सार्वजनिक काका, गवा जोशी, 2 व 3. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न, पुढील विधाने पहा. विधान आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टनचे निवृत्तीनंतर स्मारक व्हावे म्हणून 3 लाख रुपये निधी जमा केला. विधान ब आहे, या निधीतून 1824मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू केले. विधान ड आहे, 1834मध्ये यांचे एल्फिन्स्टन महाविद्यालयात रूपांतर झाले.
याचे पर्यायी उत्तर आहेत फक्त अ बरोबर, ब व क चूक. पर्याय क्रमांक 2 आहे फक्त अ ब बराबर क चूक. पर्याय क्रमांक 3 आहे फक्त अ क बराबर आणि ब चूक आणि सर्व बराबर. याचं बराबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ क बरोबर आहे आणि ब हा पर्याय चूक आहे. पुढचा प्रश्न, ब्रह्मो समाजाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. जे ब्रह्मो समाज होते मित्रांनो त्याविषयी विधाने काही दिलेली आहेत, त्या विधानाचा विचार करायचा आहे आणि चुकीचे पर्याय निवडायचा आहे. विधान अ आहे ब्रह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये झाली. राजाराम मोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केली. वरील विधाने कोणते चुकीचे आहे? याचे पर्याय आहेत केवळ 1, केवळ 2, अ व ब आणि कोणतेही नाही. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केवळ 1 हे उत्तर चुकीचे आहे मित्रांनो. जे ब्रह्मो समाजाची स्थापना आहे ती 1828 झाली होती, हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. रहनुमाई माझदयासन सभेची स्थापना केव्हा झाली? जी रहनुमाई माझदयासन सभा होती मित्रांनो त्यांची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत 1848, 1851, 1868, 1833. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, जे 1851 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची तत्वे पुढील प्रमाणे सांगता येतील. तर ब्राह्मो समाजाची काही तत्वे दिली आहेत मित्रांनो, कोणती आहे ते ओळखायचं आहे. ए आहे दैवी अवताराला मान्यता दिली, जाती व्यवस्थेवर जोरदार प्रहार, या समाजाने कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्म याबाबत निश्चित मत प्रकट केले, एकेश्वरवाद मान्य पण मूर्तीपूजेला मान्यता नाही. याचे पर्याय उत्तर आहेत अ क ड, ब ड, ब क ड, सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. वरील सर्व. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विधानापैकी असत्य विधान निवडायचं आहे आपल्याला. जे असत्य विधान आहे ते निवडायचं आहे. पर्याय आहेत अ विधान आहे दादाभाई नौरोजी हे मुंबई नगरपालिकेत निवडून आले. विधान ब आहे 1892 मध्ये ते मजूर पक्षातर्फे फिन्सबरी मतदारसंघातून हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाचे सदस्य बनले. विधान क आहे हाऊस ऑफ कॉमर्सचे सदस्य बनणारे ते द्वितीय भारतीय होते. याचे पर्याय उत्तर आहेत फक्त अ. विधान पर्याय नंबर 2 आहे ब व क. पर्याय 3 अ व ड. पर्याय क्रमांक 4 अ व ब. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अ व ब हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न, दादाभाईंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? कोणता ग्रंथ लिहिला मित्रांनो जे नौरोजी दादाभाई होते? याचे पर्याय आहेत मित्रांनो इंडियन पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, इंडियन पॉवर्टी इन ब्रिटिश इरा आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. जे इंडियन पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया ह्या ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला होता. तर या व्हिडिओमधले 25 प्रश्न
पूर्ण झालेत मित्रांनो. पुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्यात येतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.